आता इथे येणार आहे एक बॉस जो शोधतोय स्वतःसाठी सेक्रेटरी आणि म्हणून घेतोय तो इंटरव्ह्यू. बघूयात त्याला सेक्रेटरी मिळतेय का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात मागच्या आठवड्यातली सिंहासनाधीश जोडी अतुल तोडणकर आणि अदिती सारंगधर. जाने जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन मैं यहाँ से वहाँ मुझको आवाज दो छुप गए हो सनम तुम कहाँ मैं यहाँ तुम कहाँ मैं यहाँ मांगो 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 जो भी चाहो जो भी मांगो हाजिर हूँ तुम्हारे लिए मांगो मांगो मांगो. सर तुमच्यावर आला. आज की रात होना है क्या पाना है क्या सोना है क्या 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 काय चाललंय काय चाललंय. हे बघा तुम्ही सेक्रेटरीच्या इंटरव्ह्यू साठी इथे आलेलात कुठल्या तरी फिल्म मधल्या आयटम सॉंगच्या ऑडिशन साठी नाही कळलं ना. एक्स्ट्रीमली सॉरी सर पण काय मी नृत्यात आणि गायनात निपुण आहे तर येता येता माझं हे अंग मी लोकांना दाखवलं. बरं तुमचं लग्न झालंय. तुम्हाला बायको हवी की सेक्रेटरी. बायको हा? बायको आहे माझ्या घरी. हा. सेक्रेटरी साठी मी इंटरव्ह्यू घेते. काय नाव काय तुमचं. बिपाशा वा लफडे. चान्स आहे. हा? नाही काही नाही. तुमचं ते शिक्षणाचं कसं झालं पोटा पाण्यापुरतं. अहो ते काय जेवण आहे का पोटा पाण्यापुरतं व्हायला. शिक्षण किती शिक्षण झालं. अच्छा अच्छा एम ए एम ए दोनदा एम ए केलं. वा छान मस्त. व्हेरी गुड. पगाराचं कसं काय. पगार हवाय ना. देणार ना. पगार देणार पण ते किती हवाय ते सांगा. हा काय आहे मी आधीच्या कंपनीत नोकरी करायचे की नाही ते लोक खूपच जनरस होते. 20,000 रुपये महिना द्यायचे शिवाय इन्सेंटिव्ह बोनस ते सगळं वेगळं. म्हणजे यायला जायला शोफर ड्रिव्हन कार राहायला 2 BHK फ्लॅट आणि वर्षातून 4 महिने सुट्टी. 4 महिने सुट्टी. हो मग एवढा छान जॉब तुम्ही का सोडलात. काय सांगू आता. जे झालं ते सांगा. दिवाळा निघाला कंपनीचं. निघणार ना. एवढ्या फॅसिलिटीज दिल्यानंतर दिवाळी निघणार. पण आम्हाला आमच्या कंपनीचं दिवाळी काढायचं नाहीये त्यामुळे तुम्ही प्लीज सांगा तुम्ही पगार किती घेणार. 20,000 रुपये. ठीक आहे. ऍडिशनल क्वालिफिकेशन. हो मला शब्दकोडी सोडवण्यात अतिशय रस आहे. माहितीये का अनेक बक्षिसं सुद्धा मिळालेत मला त्याच्यात. नाही ऑफिसमध्ये काय हुशारी दाखवणार तेवढं मला सांगा. सगळी शब्दकोडी मी ऑफिसच्या वेळातच सोडवते. नो इथे बिलकुल चालणार नाही. इथे बिलकुल चालणार नाही. इथे कामाच्या वेळेस काम. यु नो दिस इज मल्टीपर्पज मल्टीनॅशनल मल्टीलिंग्वल मल्टी टॅलेंटेड लोकांची ही कंपनी. कळलं. मल्टी काही नाही कळलं. मला ते काही नाही कळलं पण मला हे कळलं की मला इथेच नोकरी करायची आहे. मी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं द्यायची. ओके. बरं मला एक सांगा आयुष्यात तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्ती कोण वाटतात. आई आणि बायको. कसं काय. आई मुलाला जन्म देते रडत रडत आणि बायको मुलाला आयुष्यभर तसंच ठेवते रडत रडत. वा क्या बात. थँक्यू. अगदी खरं बोललात तुम्ही. Thank you. आणि तुम्हाला सांगतो आमच्या ऑफिसमध्ये कोणी खोटं बोलतच नाही. तसा नियमच आहे. आणि जे खोटं बोलतात त्यांना मी काय करतो माहितीये तुम्हाला. मला माहिती आहे. काय 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 सेल्समन. काय तुम्हाला आमच्या ऑफिसमधलं सगळंच माहितीये. बरं मला सांगा तुमच्या आणखी काय अपेक्षा असतील तर. मला दर 2 महिन्यांनी पगारवाढ लागेल. कसं शक्य आहे. नसेल शक्य तर मला जावं लागेल. अनेक कंपन्यात माझ्या मागे. कुठल्या EGTM ही एकच झाली. इलेक्ट्रिसिटी गॅस टेलिफोन मोबाईल एवढ्या कंपनीज आहेत. सगळ्यांची बिलं थकली आहेत. मी तुम्हाला ठेवू शकत नाही. म्हणजे सेक्रेटरी म्हणून मी तुम्हाला ठेवू शकत नाही कारण तुम्ही कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं नाहीये. आणि मला असं वाटतं मुळात तुम्हीच एक प्रॉब्लेम ठरू शकता आमच्या कंपनीसाठी. तुम्ही मला प्रॉब्लेम सांगा मी चुटकी सरशी सॉल्व्ह करेन. ठीक आहे इकडे नंबर लावा. 9 11 विचार कसा करता. नंबर लावा. 9 सापडला 11 सापडत नाहीये. अरे कोण आहे रे. हे बघा मी तुम्हाला ठेवू शकत नाही. तुम्ही गेट आउट प्लीज. मला एक संधी द्या. एक चान्स द्या. मी प्रूव्ह ओके फायनल चान्स. मला आता तुमची इंग्लिशची टेस्ट घ्यावी लागेल. तुमचं नाव काय. बिपाशा लफडे. स्पेल युअर नेम. BIPASHALFDE. गुड. GOOD. सायकोलॉजी. PSYCHOLOGY. बॅलन्स शीट. BALANCESSET. हॉस्पिटॅलिटी. HOSPATILATY. ग्रेट. GREAT. नाही इंटरव्ह्यू संपलाय. NAHIINTREVEWSAMPALA. नाही तुम्हाला कळत कसं नाहीये. NAHITUMHALAGAL. स्किट संपलाय. AGASKITSAMPALA. अरे वैभव तुम्ही बोला ना.
टेडी बेअर घेऊन जा दोघं जण. रेणुकाताई, मला आवडला ऍक्ट, पण काहीतरी मिसिंग होतं. मला नीट सांगता येत नाही काय ते. तुम्ही जे पंचेस होते ते व्यवस्थित घेतलेत, परफॉर्म पण चांगलं केलं, कॅरेक्टराईज चांगलं केलं, पण तरीही काहीतरी मिसिंग होतं. मी अजून अॅनलाइज करू शकत नाहीये, पण फक्त म्हणेन कीप इट अप, ऑल द व्हेरी बेस्ट. निर्मितीताई, रेणुका, तुला काय अॅनलाइज झालं नाही ते मी सांगते की मला असं वाटतं की पहिल्या एका मिनिटानंतर अतुल तुझा स्पीड लागला म्हणजे त्या बॉसच्या बेरिंगमध्ये, आणि तो स्पीड मॅच करण्याच्या नादात मग हिचाही स्पीड लागला आणि तुमचं स्किट फार वेगाने झालं, त्यामुळे तुमचे पंचेस मिस झाले मधले मधले. त्यामुळे ते आता या पुढे टाळा, कारण आता एलिमिनेशन सुरू झालेलं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा या गोष्टी आता. ऑल द बेस्ट. थँक्यू. बघूयात प्रेक्षक परीक्षक काय म्हणतात आणि किती गुण देणार. 8 गुण दिलेले आहेत. रेणुकाताई, तुम्हाला याची अजिबात सवय नाही, पण 9 गुण. निर्मितीताई, अतुल, अदिती, मला परत असे मार्क्स द्यायला लावू नका. 8 गुण. एकूण 25 गुण. तुम्ही आहात मागच्या आठवड्यातले सिंहासनाधीश, त्यामुळे आतापर्यंत इथे बसायचंय, पण कोणी चॅलेंज करत नाही तोपर्यंत. चॅलेंज केलं की पुन्हा इकडे. जोरदार टाळ्या.